त्याच्यावर आहे ना आपण थोडीशी कोथिंबीर टाकली ना ती खायला तयार आहे. झटपट हलवा फ्राय. हलवा फ्राय एक वेगळ्या पद्धतीचा आज हलवा फ्राय आपण बघितला. नमस्कार. आज आपण आहे ना हलवा फ्राय करणार आहोत. तर आपण नेहमी कसं कोटिंग लावतो, म्हणजे कधी रवा लावतो, कधी पीठ लावतो. तर आज आहे ना आपण नुसतं वाटण लावून हलवा फ्राय करणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आता आपण बघून घेऊया. हा हलवा आहे, कापून घेतलाय. ओके. आणि धुवून घेतलेला आहे व्यवस्थित. अच्छा. हा. आता हे हळद पावडर आहे अर्धा चम्मच, ते मिरच्या आहेत, लिंबू आहे आणि कोथिंबीर आहे. कोथिंबीर, लसूण आणि अद्रक आहे. लसूण आहेत 10-12 पाकल्या लसूण आहेत. हे वाटण आपण करून घेणार आहोत त्याचं. ओके. आणि मीठ आहे हे. आणि 2 चम्मच गडशीबंधू मसाला, अर्धा चम्मच हळद. ओके. तर आपल्याला कोथिंबीर, लसूण आणि अद्रक वाटून कोथिंबीर, मिरच्या, लसूण आणि अद्रक ह्याचं आपल्याला वाटण करून घेऊन आपल्याला मच्छीला लावून घ्यायचंय. बरं. तर पहिले हे वाटण करून घेऊया. हा, पहिले हे वाटण करून घेऊ. मिरच्या बारीक करून टाकायच्या आतमध्ये. हो, म्हणजे लवकर जरा अशा म्हणजे बारीक होतात त्या. कोथिंबीर पण म्हणजे कापून घेतली थोडी. बरं. 2 भाग करून घेतलेत कोथिंबीरीचे. आणि लसूण आहे आणि अद्रक. ओके. आता आपण हे वाटून घेऊया. बरं. थोडं हलकस आपण ह्याच्यात पाणी टाकूया. अच्छा. कारण वाटण एकदम मिक्स होऊन येईल म्हणून. हिरवा वाटण आता वाटून झालाय. तर आता आपला जो हलवा आहे ना त्याला थोडा मॅरिनेट करून घेऊया. हो. त्याच्यानंतर आपल्याला त्याला फ्राय करायचे. आता आहे ना आपण मच्छीला आहे ना, हे जरा वाटण आहे ना, वाटण मसाले जे आहेत ते आपण आता लावून घेऊया. बरं. सर्वात पहिला आपण मीठ टाकूया. एक आपण अंदाजे मीठ टाकायचं. अच्छा. चवीनुसार. चवीनुसार. ओके. मच्छीमध्ये ना हळदीचं प्रमाण कसा थोडा जास्त ठेवायचा. अच्छा. आणि आपला गडशीबंधू मसाला आहे. ओके. तिखट मसाला. हा, तिखट मसाला जो जसं तुम्ही म्हणजे आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. बरं. आता हे वाटण आहे ते आपण टाकतोय. ओके. वाटण एक 2 चम्मच पकडून चाला. ते 2 चम्मच वाटण आहे. आणि लिंबू आहे. अच्छा. अर्ध लिंबू आहे. ओके. 4-5 पिसांसाठी अर्ध लिंबू भरपूर झाला. अच्छा. लिंबू मधली बी काढून टाकलेली आहे. हे व्यवस्थित आता मिक्स करून ठेवूया. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. मसाले लावून ठेवले ना तर कसं मच्छीला चवी छान येते. अच्छा. हो, जरा मसाले मुरल्या जातात ना. 15-20 मिनिटं. हो, 15-20 मिनिटं ठेवला, अर्धा तास ठेवला तरी चालेल. अच्छा. मच्छी लगेच मसाला लावला आणि लगेच मच्छी केली ना तर तेवढी चव अशी येत नाही मच्छीला पाहिजे तशी. ओके. म्हणून मसाला लावून ठेवायचे आणि त्याच्यानंतर मसाला लावून ठेवून द्यायची. नंतर आपल्याला पाहिजे तेव्हा आपण फ्राय करून घ्यायची. बरं. तर आता हे मसाले लावून ठेवून दिले. एक 15-20 मिनिटं मी ठेवणार आहे. ओके. त्याच्यानंतर मग फ्राय करूया. हो, त्याच्यानंतर फ्राय करूया. बरं. आपण गॅस पेटवलाय आणि तवा ठेवलाय. तवा हे नॉर्मल गरम झालेला आहे. आणि आता आपण तेल टाकूया. बघा, हलव्याला मस्त असं आपण मसाला लावून ठेवलेला ना, मस्त असं एकदम चांगला लागलेला आहे. तर आता हे आपण हलवे फ्राय करून घेऊया. ह्याला आपण रवा वगैरे किंवा काय कोटिंगला लावणार नाहीये. जे मसाले आहेत ना त्या मसाल्यामध्येच आपण फ्राय करून घेणार आहोत. आपण काय कोटिंग वगैरे लावणार नाहीये. त्याला नुसता मसाल्यावर हे हलवा फ्राय करायला टाकते. ओके. हलक्या आपण एकदम सोडायचं. हो, म्हणजे तेल उडण्याचे चान्सेस आहेत ते जरा कमी होतात. हो हो हो. काय कधी आपल्या लक्षात नसतं, कधी तेल पण आपल्याला उडू शकते. हो. त्याच्यामुळे एकदम हलक्या आपण सोडायचं. फ्राय व्हायला पण टाइम लागत नाही. मसाला लावून एक ठेवलंच नव्हतं मी थोडा टाइम. त्याला फ्राय व्हायला टाइम लागत नाही. लवकर शिजलं जातं. असे करून कधी बघा तुम्ही, छान लागतात. मसाल्यामध्ये असे करून बघितलेत ना, म्हणजे बनवलेत ना मसाल्यामध्ये तर खूप छान लागतात. कारण आपण नेहमी कोटिंग लावतो. नुसतं असा मसाला लावून ठेवायचा आणि करायचं. खूप मस्त लागतात. एक बाजू चांगली शेकून घेऊया, नंतर मग पलटी मारू.
आता एक बाजू एकदम चांगली झालेली आहे, हां, तर आपण आता दुसरी बाजू करायला घेऊया. ओके. एक बाजू व्यवस्थित झालेली आहे. दुसरी बाजू पण चांगली शेकून घ्यायची. भाजल्या गेली ना की आपली मच्छी तयार. हलवा आहे ना आपला व्यवस्थित असा शेकला गेलाय, तर आता आपण हे काढून घेऊया. मस्त फ्राय झालेत बघा, दोन्ही बाजू मस्त शेकलेले आहेत. थोडा स्लो गॅसवरच शेकवायचा हा, म्हणजे मसाला असतो ना, हो, फास्ट वर शेकवला तर करपण्याची शक्यता असते. राईट. त्याच्यावर आहे ना आपण थोडीशी कोथिंबीर टाकली ना की खायला तयार. झटपट हलवा फ्राय. हलवा फ्राय एक वेगळ्या पद्धतीचा आज हलवा फ्राय आपण बघितला, कारण नेहमी आपण त्याच्यावरती कोटिंग देऊन बनवत असतो, तर आज फक्त मसाल्यामध्ये आज हलवा फ्राय केलेले आपण. अशा प्रकारे ना मस्त हलवा फ्राय झालेला आहे. तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.